नमस्कार मित्रांनो मी अक्षय कदम स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, डिजिटल मतदान कार्ड ऑनलाईन कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या मतदान कार्डमध्ये काही करेक्शन करायचं असेल, जसं की नाव चेंज करायचं असेल किंवा मग फोटो चेंज करायचा असेल किंवा मग तुमचा मोबाईल नंबर किंवा मग पत्ता चेंज करायचा असेल, तर या सर्व गोष्टी जर मित्रांनो तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्या ऑनलाईन कशा प्रकारे करायच्या आहे तर त्याचा व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे। तुम्ही वरती आय बटन वरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता। तर चला मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात पहिले तर तुम्हाला या वेबसाईट वरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल। या वेबसाईट वरती आल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे तुम्हाला पहिले तर लॉग इन करावं लागणार आहे। तर लॉग इन करण्यासाठी येथे लॉग इन वरती क्लिक करायची आहे। मित्रांनो, या पोर्टल वरती जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर तुम्हाला येथे साइन अप याच्यावरती क्लिक करायची आहे आणि येथे मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला येथे लॉग इन वरती क्लिक करायची आहे आणि तुम्हाला येथे तुमचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे तुम्ही जो पासवर्ड सेट करणार आहात तर तो पासवर्ड येथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा कोड मित्रांनो तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो येथे या नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या ऑप्शनवरती किंवा मग या बटनावरती क्लिक करायची। तर येथे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे ते लॉग इन होणार आहात। तर येथे लॉग इन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला ते स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि येथे ई पिक डाउनलोड तर या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो येथे मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी येथे तुम्हाला दोन ऑप्शन दाखवण्यात येईल। येथे पहिले तर तुम्ही तुमचं मतदान कार्डचा जो नंबर असणार आहे तो नंबर टाकून तुम्ही येथे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता किंवा मग येथे फॉर्म रेफरन्स नंबर मतदान कार्ड याच्या वेळेस जो फॉर्म रेफरन्स नंबर मिळणार आहे तर तो रेफरन्स नंबर तुम्ही येथे टाकू शकता। तर या पहिल्याच ऑप्शनला येथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर येथे मतदान कार्डचा नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। मतदान कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर येथे सिलेक्ट स्टेट मध्ये महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो येथे मतदाराची माहिती तुम्हाला दाखवण्यात येईल, मतदाराचं नाव येथे दाखवण्यात येईल। त्यानंतर येथे मोबाईल नंबर दाखवण्यात येईल। तर मित्रांनो येथे तुम्हाला सेंड OTP या बटनावरती क्लिक करायची आहे। त्यानंतर मित्रांनो या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला या बॉक्समध्ये टाकायचा आहे। OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायची। OTP व्हेरीफाय झाल्याच्या नंतर येथे तुम्हाला डाउनलोड ई पिक या ऑप्शनवरती क्लिक करायची। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला हे मतदान कार्ड कुठे सेव्ह करायचं आहे तर ते लोकेशन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह वरती क्लिक करायची। त्यानंतर अशा प्रकारे मतदान कार्ड इथे डाउनलोड झालेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही डिजिटल वोटर ID कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।